नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी व्याकरणामधील लिंगविचार हा घटक आपण अभ्यासत आहोत. लिंगविचाराचे प्रकारही आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर आतापर्यंत आपण मागच्या पिरियडमध्ये लिंग विचार किंवा लिंगाचे जे काही प्रकार आहेत त्याचे आपण 5 नियम अभ्यासलेले आहे. आता आपल्याला नियम 6वा आजच्या पिरियडमध्ये आपल्याला अभ्यासावयाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लिंगाचा 6वा जो नियम आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यावायचा आहे. मराठी व्याकरण मराठी व्याकरणामध्ये लिंग विचार किंवा लिंग हा घटक आपण अभ्यासत आहोत. यामध्ये नियम 6वा हा अभ्यासत आहोत. लिहून घ्या. सामासिक शब्दाचे लिंग. सामासिक शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते. सामासिक शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते. उदाहरणामध्ये नातेवाईक, पुरणपोळी, भाजीपाला, साखर भात, आई वडील, आता आपण या अगोदर काही नियम अभ्यासलेला आहे. मागचे जे काही शब्द आपण अभ्यासलं, नियम अभ्यासलं, त्यामध्ये शेवटी येईन, येईल वगैरे असे काही शब्द वापरून आपण त्याचं पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी नामामध्ये रूपांतर आपण केलेलं आहे. आणि काही आकार असेल तर ईकार, अकार असेल तर ईकार असं वापरून आपण पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूप असं आपण निर्माण केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला नातेवाईक, पुरणपोळी, भाजीपाला, आईवडील, साखरभात हे जे काही शब्द आहेत हे शब्द सामासिक शब्द आहेत. म्हणून सामासिक शब्दामधील शेवटचा जो काही शब्द असतो, आता सामासिक शब्दामध्ये 2, 3 वगैरे शब्द एकत्र येऊन शब्द तयार झालेले असतात. मग अशामध्ये सामासिक शब्दामधील जो शेवटचा जो काही शब्द आहे तो शब्द स्त्रीलिंगी असेल किंवा पुल्लिंगी असेल किंवा नपुंसकलिंगी असेल, तसं त्या प्रकारे त्या सामासिक शब्दाचं लिंग ठरत असतं किंवा ठरविलं जातं. आता यामध्ये बघूया आपण नातेवाईक, पुरणपोळी, भाजीपाला, साखर भात, आई वडील असे हे इथं सामासिक हे शब्द आहे. तर नातेवाईक हा जो काही शब्द आहे तो या ठिकाणी नपुंसकलिंगी हा शब्द आहे. नपुंसकलिंगी शब्द, नपुंसकलिंग. त्यानंतर पुरणपोळी. आता पोळी हा शब्द
तर स्त्रीलिंगी आहे पोळी असणारा हा शब्द, म्हणून या शब्दाचं लिंग स्त्रीलिंग होत असतं. भाजीपाला. आता पाला आपण तो पाला ती पाला असं म्हणणार नाही, तर तो पाला आहे असं आपण म्हणतो. म्हणजे तो ती ते लावून आपण पुल्लिंगी नपुंसकलिंगी आणि स्त्रीलिंगी, पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग हे शब्द आपण शोधत असतो. म्हणून यामध्ये भाजीपाला हा जो काही शब्द आहे तर यामध्ये हा पुल्लिंग शब्द आहे. साखर भात. आता साखर भात यामध्ये तो भात असा आपण म्हणतो भात, तर भात हा शब्द इथं पुल्लिंग आहे, म्हणून हा पूर्णच जो सामासिक शब्द आहे साखर भात जोडलेला, तर हा इथं पुल्लिंग आहे. आई वडील. वडील हे पुल्लिंगी आहेत, म्हणून वडील हा आई वडील हा पूर्ण शब्द इथं पुल्लिंग आहे. तर सामासिक शब्द जे असतील तर ते त्याच्या दुसरा शेवटचा जो काही शब्द असणार आहे, सामासिक शब्दामधील शेवटचा जो काही शब्द स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे, त्यावरून त्या सामासिक शब्दाचे जे काही लिंग आहे किंवा स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे का नपुंसकलिंग आहे ते ठरवत असतं. ते लक्षात घेणं गरजेचं आहे. तुमच्या लक्षामध्ये आलेलं सुद्धा असेल. मी काही शब्द मी तुम्हाला गृहपाठासाठी इथे लिहून देत आहे, ते लिहून घ्या. पाणीपुरी. बाजार हाट. भाऊ बहीण. मीठ भाकरी. काका काकू. वही वही पुस्तक. धंदा व्यवसाय. धंदा व्यवसाय. देवघर. मीठ मसाला. आता हे जे काही शब्द आहेत हे शब्द सामासिक शब्द आहेत. या सामासिक शब्दाचं लिंग तुम्हाला ओळखायचं आहे. यानंतर 7वा नियम आपण अभ्यासूया. नियम 7वा लिहून घ्या. काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे. काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र
रीतीने होतात. काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र रीतीने होतात. काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र रीतीने होतात. उदाहरणार्थ, आता या अगोदर आपण स्त्रीलिंगी रूपे पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी करत असताना शेवटच्या स्वरामध्ये थोडाफार बदल करून आपण त्याचं पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूप तयार केलेली आहेत. आता मात्र यामध्ये काही जे काही पुरुषवाचक शब्द असतील किंवा पुल्लिंगी शब्द असतील त्या पुल्लिंगी शब्दांचे स्वतंत्र असं स्त्रीलिंगी रूप तयार होतात. ते आपण इथं स्वतंत्र जे काही आहे ते आपण पाहूया, अभ्यासूया. या ठिकाणी लिहून घेऊ आपण. आता पुल्लिंगी शब्द आणि इकडे स्त्रीलिंग. शब्द आहे साधू. साधू या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप होतं साध्वी. उंट. उंट हा शब्द पुल्लिंगी शब्द आहे. तर उंट या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप उंटीन असं होत नाहीये, तर त्याचं सांडणी असा शब्द आहे. त्याला सांडणी. उंट पुल्लिंगी शब्द, सांडणी उंटाचं स्त्रीलिंगी रूप आहे. पुरुष, स्त्री. बोका, भाटी. मोर, लांडोर. राजा, राणी. बोकड. बोकड या शब्दाचं शेळी हे स्त्रीलिंगी रूप आहे. बोकडचं बोकडी वगैरे असं होत नाहीये. बोकड, शेळी. वर, वधू. बाप, माय. आता हे बघा, या ठिकाणी पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी जे काही शब्द आहेत तर यामध्ये म्हणजे स्वतंत्र स्त्रीलिंगी शब्द व रूप याच्यामध्ये दिसून येतात आपल्याला. साधू, साध्वी. उंट, सांडणी, पा. त्यानंतर पुरुष, स्त्री. बोका, भाटी. आता बोका आणि भाटी अशा प्रकारचे हे शब्द आहेत. बोका हा पुल्लिंगी शब्द आणि भाटी हा बोका या शब्दाचा स्त्रीलिंगी असणारा शब्द भाटी. मोर, लांडोर अशा प्रकारे. राजा, राणी. त्यानंतर बोकड, शेळी. वर, वधू. बाप, माय. हे अशा प्रकारचे असणारे पुल्लिंगी शब्दाची स्त्रीलिंगी स्वतंत्र असणारे रूप इथं तयार होतात किंवा आहे. गृहपाठासाठी किंवा होमवर्कसाठी तुम्हाला काही शब्द इथं मी लिहून देत आहे. ते शब्द
तुम्हाला गृहपाठाच्या वहीमध्ये लिहावयाचे आहेत. नर, विद्वान, विधुर, खोंड, पिता, पती, दीर, रेडा, मुलगा, नवरा. आता हे जे काही शब्द आहेत नर, विद्वान, विधुर, खोंड, पिता, पती, दीर, रेडा, मुलगा, नवरा अशा प्रकारे हे जे काही शब्द आहेत या शब्दांचे जे काही स्वतंत्र स्त्रीलिंगी रूप जे आहेत ते तुम्हाला होमवर्कच्या नोटबुकमध्ये तुम्हाला हे लिहायचे आहेत. तर अभ्यास करून चांगल्या प्रकारे हे शब्द स्त्रीलिंगी रूपामध्ये तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. आता पुढील काही नियम आपण अभ्यासूया. हे 7 नियम झालेले आहेत. नियम 8वा, आठवा नियम आहे तो 8वा नियम लिहून घ्या. मराठीत काही शब्द निरनिराळ्या लिंगातही आढळतात. मराठीत काही शब्द निरनिराळ्या लिंगातही आढळतात. बघा, मराठीत काही शब्द असणारे ते वेगवेगळ्या लिंगामध्ये सुद्धा आढळतात. ते काही शब्द आपण इथे लिहून घेऊ. यामध्ये अ हा लिहून घेऊया. पुल्लिंगी व स्त्रीलिंगी अशा दोन्हीही लिंगात आढळणारे शब्द. हेडलाईन लिहून घ्या. मुख्य मुद्दा, पुल्लिंगी व स्त्रीलिंगी अशा दोन्हीही लिंगात आढळणारे शब्द. उदाहरणामध्ये संधी, व्याधी, तंबाखू, डेकोर, विना, वेळ, बाग इत्यादी. आता हे जे काही शब्द जसे आहेत यामध्ये
संधी, व्याधी, तंबाखू, ढेकर, विना, वेळ, बाग हे जे शब्द आहेत, हे शब्द दोन्हीही लिंगामध्ये आढळून येतात. म्हणजेच ती संधी किंवा इथं व्याधी, तो व्याधीग्रस्त आहे किंवा तो संधी हुकला वगैरे अशा प्रकार असे जे काही शब्द आहेत म्हणजेच किंवा ती संधी, ती व्याधी म्हणजे शक्यतो पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी रूपामध्ये आढळून येतात. तंबाखू, ढेकर, विना, वेळ, तो वेळ, ती वेळ वगैरे अशा प्रकारे म्हणजे काही प्रमाणामध्ये असे काही शब्द आहेत की ते दोन्हीही लिंगामध्ये आढळून येतात, पुल्लिंग आणि स्त्रीलिंगीमध्ये. यानंतर ब, तो पॉइंट लिहून घ्या. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी या तीनही लिंगात आढळणारे शब्द, या तीनही लिंगात आढळणारे शब्द. उदाहरणामध्ये बघा, पोर, मूल हे जे काही शब्द शक्यतो तिन्ही लिंगामध्ये आढळतात. तरी आता हे ते मूल, ते पोर असं नपुंसकलिंगी या शब्दामध्ये शक्यतो येत असतं. पण जर प्रश्न आपल्याला असं विचारण्यात आला की तिन्ही लिंगात जर आढळणारा असा कुठला शब्द असेल तर ते आपण या प्रकारे लिहू शकतो. तो पोर किंवा ती पोर, ते पोर अशा प्रकारे आपण शब्द प्रयोग होत असताना पाहतो. आपण बऱ्याच वेळेस असे काही शब्द वापरले जातात की तिन्ही ते लिंगामध्ये वापरले जातात. म्हणून असे शब्द आपल्याला लक्षात ठेवणंही गरजेचं आहे. यामध्ये नंतरचा जो काही नियम आहे म्हणजेच क, पुल्लिंगी व नपुंसकलिंगी शब्द, पुल्लिंगी व नपुंसकलिंगी. आता या ठिकाणी दोन शब्द आपण घेऊया. हरिण, नेत्र. हरिण जे आहे तो हरिण किंवा ते हरिण. नेत्र म्हणजे इथं तो नेत्र आणि ती किंवा ते नेत्र अशा प्रकारे. म्हणजे हे दोन शब्द हरिण आणि नेत्र हे जे दोन शब्द आहेत हे शक्यतो पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी या दोन लिंगामध्ये आढळतात. म्हणून असेही काही शब्द, काही दुर्मिळ शब्द असणारे ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता नंतरचा जो काही महत्त्वाचा नियम जो आहे तो आहे 9वा नियम. या 9वा नियमामध्ये नियम 9वा, परभाषेतून आलेल्या शब्दांचे, परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग हे, परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग हे त्याच अर्थाच्या, व्याख्या बघा, परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग हे त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या, हे त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरते, लिंगावरून ठरते. उदाहरणामध्ये ट्रंक हा शब्द आहे. ट्रंक म्हणजेच पेटी असा अर्थ होतो.
तर यामध्ये हा शब्द स्त्रीलिंग किंवा स्त्रीलिंगी होतो. पेन्सिल. पेन्सिल शब्दाचा मराठी अर्थ आहे लेखनी. लेखनी स्त्रीलिंग. क्लास हा शब्द आहे. क्लास म्हणजे मराठीमध्ये वर्ग. हा शब्द पुल्लिंगी होतो. बुक. बुक म्हणजेच काय? पुस्तक. आता हे नपुंसकलिंगी. बघा आता हा जो काही 9वा जो काही नियम आहे, हा नियम काय सांगतो? परभाषेमधून जे काही शब्द येतात तर मराठीतील त्याच अर्थाचा, त्याचा जो अर्थ मराठीमध्ये होतो आणि तो जो अर्थ मराठीमधील जो आहे तो जो अर्थ ज्या लिंगाचा आहे किंवा जे तो अर्थ असणारा जो लिंग आहे तर त्या इंग्रजी शब्दाचं ते लिंग असणार आहे. आता बघा उदाहरण आपण इथे लिहून घेतलेलं आहे. ट्रंक म्हणजे पेटी. आता ही पेटी हा मराठीमध्ये जो काही शब्द आहे तो इथं स्त्रीलिंगी आहे, तर हे ट्रंक शब्द कसला झाला? मग स्त्रीलिंगी झाला. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पेन्सिल. पेन्सिल हे लेखनी, मराठीतला अर्थ लेखनी आहे, मग लेखनी हे स्त्रीलिंगी आहे म्हणून पेन्सिल हा शब्द स्त्रीलिंगी. क्लास म्हणजेच वर्ग, मग तो वर्ग म्हणजेच पुल्लिंगी शब्द आपण ठरवतो हा किंवा पुल्लिंगी शब्द आहे म्हणून क्लास हा जो काही शब्द आहे तर क्लास या शब्दाचं लिंग पुल्लिंग आहे. त्यानंतर बुक म्हणजे पुस्तक, तर पुस्तक हे नपुंसकलिंगी येतं मराठीमध्ये. पुस्तक हे हा शब्द, म्हणून बुक हा सुद्धा शब्द नपुंसकलिंगी. म्हणजेच परभाषेमधून जे काही शब्द आलेले आहेत त्या शब्दाचा जो काही अर्थ निघतो आणि त्या जो अर्थ त्या अर्थाचा जो काही लिंग आहे तर त्या इंग्रजी शब्दाचं किंवा परकीय शब्दाचं जे काही लिंग त्या अर्थासारखंच किंवा जे अर्थ ज्या लिंगाचं आहे तेच असणार आहे. पुल्लिंग असेल तर पुल्लिंग, स्त्रीलिंग असेल तर स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग असेल तर नपुंसकलिंग. अशा प्रकारे त्या शब्दाच्या अर्थानुसार त्याचे प्रकार असणार आहेत. आता 10वा एक नियम आपण इथे लिहून घेऊया. नियम 10वा. आता 10वा नियम काय सांगतो पहा. खालील शब्दांचे लिंग नेहमी स्त्रीलिंग मानतात. खालील शब्दांचे लिंग नेहमी स्त्रीलिंग मानतात. आता उदाहरणामध्ये सतत जे काही शब्दांचं असणारे स्त्रीलिंग मानण्यात येणारे मराठीमधील असणारे शब्द, सुसर हा शब्द आहे, मैना, पिसू, त्यानंतर घूस इत्यादी शब्द. असे काही थोडेफार शब्द आहेत की त्यांचं लिंग सतत स्त्रीलिंगी मानलं जातं. सुसर, मैना, पिसू, घूस हे जे आहेत तर याचा उच्चार ज्यावेळेस केला जातो तर हे शक्यतो स्त्रीलिंगी याचं रूप मानलं जातं. त्यानंतर 11वा नियम. नियम 11वा. खालील शब्दांचे लिंग. 11वा जो नियम आहे तो खालील शब्दांचे लिंग नेहमी पुल्लिंग मानतात. नेहमी पुल्लिंग मानतात हा नियम आहे. उदाहरणामध्ये बघा
नेहमी पुल्लिंग कशा प्रकारचे? गरुड, गरुड हा शब्द. त्यानंतर टोळ, पोपट, साप, मासा, हे जे काही शब्द आहेत तर या शब्दाचे जे काही लिंग आहे नेहमी पुल्लिंग मानलं जातं. म्हणून मराठीमध्ये सुद्धा काही असे काही शब्द आहेत की काही पुल्लिंग, काही स्त्रीलिंग, काही नपुंसकलिंग किंवा काही स्त्रीलिंग आणि पुल्लिंग अशा प्रकारचे इतर शब्द मानले जातात. म्हणून आपल्याला त्याचा सखोल असा अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा सूक्ष्मपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जे काही लिंग विचाराचा हा काही प्रकरण आपण इथं अभ्यासलेलं आहे. तर यामध्ये संपूर्ण त्याचे नियम आपण अभ्यासलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग होणारे शब्द तेही चांगल्या प्रकारे आपण इथं अभ्यासलेलं आहे. तर आपण याकडे लक्ष देऊन जर आपण थोडासा अभ्यास केला, वाचन केलं आणि जे काही आपण इथं व्याख्या उदाहरणे अभ्यासलेलं आहे ते चांगल्या प्रकारे मन लावून जर अभ्यासलं तर निश्चितपणाने चांगल्या प्रकारे आपल्याला हे समजू शकतं. आणि भविष्यामधील वेगवेगळ्या आपण जे काही परीक्षा देणार आहोत, एक्झाम देणार आहोत, त्यासाठी आपण ज्याला आपण समर्थ असं म्हणूया ते आपण इथं समर्थ होऊ शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही तुम्ही शालेय परीक्षा, तसंच मी परत सांगत असतो, ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपण ज्या म्हणतो, जे स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्या चांगल्या प्रकारे आपण यशस्वी जर व्हायचं जर असेल तर या पद्धतीनं आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. मग हा जो काही आपण व्याकरणाचा अभ्यास करतोय तर हा सर्वसमावेशक पद्धतीनं आपण इथं अभ्यास करतोय. ज्या तुम्ही इतर नवोदय असतील, स्पर्धात्मक असतील, वेगवेगळ्या जे काही स्पर्धात्मक परीक्षा असतील त्यामध्ये तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास कराल तर. ठीक आहे, धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबूया.